तर मित्रांनो, आपण एक सिरीज चालू केलेली आहे. यामध्ये आपण जातीवादी भडव्यांचे चेहरे समोर आणणार आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा कुठल्याही महापुरुषाचा अपमान करतील. त्याचा आपण त्या ठिकाणी गेम वाजवणार आहोत, त्याला आपण दणका देणार आहोत. असंच आता हा जातीवादी भडवा वकील आहे, त्याने ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाळलाय. तर नेमकं काय प्रकरण आहे आपण पाहूया. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आपल्याला माहित आहे काही लोक जातीवादी असतात आणि त्यांच्या मनातील जात ही कधीच जात नाही. त्यांना फक्त टार्गेट करायचं असतं किंवा जातीवाद करायचं असतं. त्यातच एक भडवा जातीवादी वकील आहे मित्रांनो. तो नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मागासवर्गीय समाज, बौद्ध समाज यांना टार्गेट करत असतो. त्याने अक्षरशः मनुस्मृती दहन दिनाच्या दिवशी जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जळतानाचा फोटो पोस्ट केलाय आणि त्यासोबत आंबेडकर दहन दिवस किंवा सपकाळ दहन दिवस म्हणत त्या ठिकाणी त्याने पोस्ट केली आहे. तर नेमकं असं काय घडलंय आपण पाहणार आहोत. त्या वकिलाचं नाव काय, संपूर्ण प्रकरण आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, त्याचं झालं असं. ॲडव्होकेट अनिल मिश्रा नावाचा एक वकील आहे मित्रांनो. तो मध्य प्रदेशचा आहे. त्या ठिकाणी जे आहे गेल्या काही दिवसापूर्वी ग्वालियरच्या हायकोर्टामध्ये जे आहे त्या ठिकाणी जे कोर्ट आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य दिव्य अशी मूर्ती बसविण्यात येणार होती. परंतु हा जातीवादी वकील त्या ठिकाणी आडवा आला आणि त्यांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसविण्यास विरोध केला. आणि त्यानंतर त्याने सांगितलं की भारतीय संविधानाचे संस्थापक किंवा भारतीय संविधानाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही आहेत. आणि त्याच्या त्या वक्तव्यानंतर भीमसैनिक मोठ्या प्रमाणात संतापले. त्याला चांगलाच मोठा दणका देण्याचं ठरविलं. परंतु हा जो जातीवादी वकील आहे हा तिथेच थांबला नाही. तर त्याने त्यानंतर काय केलं, त्याने थेट त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मला या देशातून या जगातून मिटवायचंय, त्यासाठी वाटेल मी ते करायला तयार आहे, अशा प्रकारचं त्याने वक्तव्य केलं. आणि त्यानंतर भीमसैनिकांनी त्याच्या विरोधात मोर्चा वगैरे काढला, आंदोलन वगैरे केलं. परंतु तरी देखील हा वकील सुधारला नाही. याने त्यानंतर काय केलं, थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करायला सुरुवात केली. तो तितक्यावरतीच थांबला नाही, तर त्याने अनेक गोष्टी केल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द काढले. परंतु तितक्यावरती त्याचं मन भरलं नाही, तर त्याने थेट आता काल परवा म्हणजे मनुस्मृती दहन दिनाच्या दिवशी सकपाल दहन दिवस अशा प्रकारचं वक्तव्य करत अशी एक पोस्ट त्याने ट्विटरवरती लिहिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो देखील जाळलेला आहे. तर त्याने त्या ठिकाणी काय केले मित्रांनो, त्याने लिहिलेलं आहे, आज 25 ऑक्टोबर 2025 सकपाल दहन दिवस। यह तस्वीर उस झूठी महिमा और खपली सोच को जलाते हुए भ्रम की पहचान है। आज सकपाल बाबा के नाम पर जो तमाशा किया जा रहा है वह पूरी तरह निरर्थक और दिशाहीन है। न विचारों में दम है, न समाज के लिए कोई वास्तविक योगदान है। इसलिए आज 25 दिसंबर 2025 को हम सकपाल दहन दिवस के रूप में मना रहे हैं, एक ऐसे भ्रम के खंडन के रूप में जो समाज को पीछे खींच रहा है। अशा प्रकारचं वक्तव्य करत त्याने पोस्ट लिहिली. भडव्याने जे आहे तो जातीवादी वकील त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी जाळलाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याच्या विरोधात आता आंबेडकरी समाज संतापलेला आहे. त्याच्या विरोधात पोलीस केसेस वगैरे करण्याची देखील आता तयारी होताना दिसत आहे. आणि या भडव्याला लवकरात लवकर दणका देण्यात यावा किंवा लवकरात लवकर याला ठोकून काढण्यात यावं असं देखील बोललं जात आहे. तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.